आता आपण थेट जातोय अयोध्येमध्ये शरयू तीरावर मंगलमय अशी आरती सुरू झालेली आहे। शरयू तीरावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। शरयू तीरावर 2023 ची ही शेवटची आरती आहे आणि शरयू तीरावर अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये आरती सुरू झालेली आहे। आपण थेट आरतीची दृश्य बघणार आहोत। शरयू तीरावर भाविकांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक महिनाभर आधीच अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत आणि शरयू तीरावर दररोज इथे मंगलमय वातावरणात आरती होते। अतिशय भावपूर्ण ही आरती होत असते। यावेळी शरयू तीरावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर उत्तरेचा प्रदेश आणि आता डिसेंबर जानेवारीमध्ये उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असते, धुके असते आणि या कडाक्याच्या थंडीत सुद्धा भाविक इथं मोठ्या प्रमाणात या आरतीसाठी दर्शनासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळतं। शरयू तीरावरची आरती जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी 2023 सरत्या वर्षातली ही शेवटची आरती आहे आणि अतिशय मंगलमय भावपूर्ण अशा वातावरणामध्ये ही आरती सुरू झालेली आहे। आपल्यासोबत थेट अयोध्येमधून आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण सध्या अयोध्येमध्ये आहात, शरयू तीरावर आहात आणि आज 2023 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस, तिथे कशा पद्धतीने शेवटचा दिवस साजरा केला जातोय आणि आगामी 2024 ला तिथे स्वागत केलं जाणार आहे, काय सध्या परिस्थिती आहे, तिथे आरतीची कशी तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच अतिशय मंगलमय वातावरणात जे आहे ते 2023चा निरोप दिला जातोय। माझ्या पाहिले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि या गर्दीच्या माध्यमातून ही मंगलमय आरती जी आहे ती साजरी केली जाते। हे सगळे आपण लाईव्ह दृश्य पाहतोय जय महाराष्ट्राच्या माध्यमातून। आपण जर पाहिलं तर नागरिकांची अफाट अशी गर्दी जी आहे ती या शरयू तीरावरती सध्या झालेली आहे आणि या शरयू तीरावरती ही आरती पाहण्यासाठी आणि ही आरतीचा लाभ घेण्यासाठी जे आहे ते राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत, भाविक जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ती या आरतीला आरतीचा लाभ घेत 2023च्या सरत्या वर्षाचा निरोप दिला जातोय आणि ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अफाट असा जनसमुदाय जो आहे तो या सगळ्या शरयू घाटावरती सध्या आलेला आहे आणि शरयू घाटावरती येऊन ते जे आहेत ते आपल्या शेवटच्या वर्ष जे आहे 2023 या वर्षाला निरोप देत आहेत। आता शेवटचा रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी या अयोध्येच्या नगरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून जे आहेत ते रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी ते सगळेजण आलेल्या आयोजनामध्ये पाहायला मिळत आहेत आणि रामलल्लांचं दर्शन घेऊन ते आता ही सगळी जी आरती आहे ती आरती पाहण्यासाठी शरयू घाटावरती आलेले पाहायला मिळत आहेत। ही जी आरती आहे ती डोळ्याचं पारणं करणारी आरती असते, कारण का शरयू नदीच्या काठावरती जी आहे ती मंगल दिव्यांच्या माध्यमातून जी आहे जी सगळी आरती केली जात असते। त्यासाठी जे आहे ते राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या आरतीचा लाभ घेण्यासाठी आलेले असतात आणि आजच्या दिवशी देखील विशेष आहे, शेवटचा दिवस आहे या वर्षातील आणि पुढचं संपूर्ण वर्ष जे आहे ते आपलं असंच मंगलमय आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये जावं। त्यामुळे मोठ्या संख्येने देशभरातील नागरिक जे आहेत ते कालपासूनच अयोध्या नगरीमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 22 जानेवारीला जी आहे ती रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आणि याच प्राणप्रतिष्ठेसाठी देखील अयोध्या नगरीमध्ये रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने अयोध्या नगरीमध्ये जनसमुदाय जो आहे तो आलेला आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला इथलं सगळं जे वातावरण आहे ते अतिशय मंगलमय झालेलं आहे, आध्यात्मिक झालेलं आहे आणि हीच आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी जे आहे ते आरतीचा लाभ घेण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येने शरयू नदीच्या काठावरती सध्या अफाट असा जनसमुदाय जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय आणि या आरतीचा लाभ घेताना पाहायला मिळत आहेत। परंतु सध्याची स्थिती तर पाहिली तर थंडीचे दिवस आहेत आणि अयोध्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी देखील पडलेली आहे, परंतु या थंडीच्या दिवसांमध्ये देखील मोठा जो जनसमुदाय
समुदाय आहे तो सगळा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. आपण ही सगळी लाईव्ह दृश्य पाहतोय आणि या लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून आपण ही आरती दाखवतोय आणि या आरतीच्या माध्यमातून जे आहे ते नागरिक प्रेक्षक वर्ग हा सगळा दर्शन घेतोय. याचं कारण म्हणजे नवीन वर्ष जे आहे ते नवीन वर्ष येत्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाच्या सगळ्या काळामध्ये पुढचं वर्ष अतिशय मंगलमय जावं, पुढचं वर्ष अतिशय छान जावं या कारणासाठी सगळे नागरिक जे आहेत ते अयोध्येच्या नगरीमध्ये सध्या दाखल झालेले पाहायला मिळतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण रामलल्लांची जी प्राणप्रतिष्ठा आहे त्याची प्रतीक्षा करतो. त्यामुळे अनेक जण जे आहेत ते रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी देखील ही आरती झाल्यानंतर जातात. जी रोहन, खरं तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, कारण की नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही शरयू नदी तीरावर अयोध्येमधून करणार आहात. त्यामुळे दरवर्षी अगदी पहिल्यापासून आपण असं बघत आलेलो आहे, शहरामध्ये राहतो, पुण्या मुंबईमध्ये राहतो, तर इथला नवीन वर्ष, इथल्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचं स्वागत आणि तिथला अयोध्येमधला शेवटचा दिवस कसा आहे या वर्षातला आणि नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने होतं, यामध्ये नक्की फरक काय जाणवतोय आपल्याला? कारण की आपण तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहात आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण आपला जो फरक आहे या दोन्ही गोष्टींमधला तो सांगावा. नक्कीच, खरं तर हा जमीन आसमानचा फरक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण का शहरामध्ये जेव्हा आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो तर ती नवीन वर्षाचे स्वागत करण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे वेगळी असते. परंतु या अशा राम जन्मभूमीमध्ये जी जन्मभूमी प्रभू श्री रामांची आहे, इथला आध्यात्मिक वारसा आणि इथली मातीच सगळं काही सांगून जाते. इथं आल्यानंतरची मनामध्ये प्रकट होणारी जी भावना आहे ती भावनाच मुळात पराकुटीची आहे. त्याचं मोल जे आहे ते कोणीच शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि अशा भूमीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणं म्हणजे आध्यात्मिक वारसा असलेली आणि संपूर्ण देशाची जी माय भूमी मानली जाते. कारण का रामभूमी इथूनच जो जन्म आहे तो संपूर्ण हिंदुस्थानात झालेला होता आणि या भूमीमध्ये येऊन नवीन वर्षाचं स्वागत करणं हे खरंच माझ्यासाठी सुद्धा आणि इथं येऊन करणाऱ्या सगळ्यात आणि आपल्याच माध्यमातून जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हा अभूतपूर्व सोहळा, नवीन वर्षाची अयोध्येमधली सुरुवात बघायला मिळते ही आपल्याच माध्यमातून. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीविषयी. अयोध्येमध्ये शरयू तीरावर मंगलमय अशी आरती सुरू झाली. 2023 या वर्षातली ही शेवटची आरती आणि उद्यापासून नवीन वर्ष, नवीन संकल्प,